पारितोषिक तब्बल 25,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रोख रक्कम समवेत 4 आकर्षक करंडका आणि त्यापैकी एक पारितोषिक या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ आपल्या नावावरती करणार आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ नक्की कोणता आहे? शिवशक्ती कासा कि मग प्रतिस्पर्धी स्वतः यजमान आझाद चारोटे बघण्यासारखा. उद्याच्या दिवसामध्ये देखील पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील रथी महारथी टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. आशागड सारखा संघ उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये उधवा संघ खेळणार आहे व्हेरी फर्स्ट मॅच. त्यानंतर एसएससी चारोटी वर्सेस मनोहर टाकवहाळ हा देखील संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या दिवसामधील दुसरा सामना. त्यानंतर पेटेगाव आणि साई असे दोन मातब्बर आणि बलाढ्य संघ MS11 जाई मोतीलाल शहा यांचा संघ जो सध्या अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये एक वेगळी झेप घेतोय तो देखील उद्याच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समवेत माऊली मुरबे आणि ओम साई डहाणू. चौथा सामना एक गाव एक संघ पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये यायला विसरू नका. पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज कलाकार उद्या आपल्याला आझाद चारोटी क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतील. वाव प्लेड ऑन प्रतीक धर्ममेहर बॅक टू द पॅव्हिलियन. मॅजिकल डिलिव्हरी सुरतच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉइड. यष्टा उद्ध्वस्त फलंदाज बाद. धन्यवाद डिस्क जॉकी. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरतच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केलेला. नव्याने फलंदाज येतात क्रमांकावर कुमार यांना आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने. येथे झेल सुटलाय. जीवनदान मिळालं कुमार यांना. किस्मत की देवी मेहरबान. सर सलामत तो पगडी 50. नशिबाची साथ. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 99% मेहनत परंतु 1% नशिबाचा देखील असतो. ते नशीब या वेळेला कुमारच्या बाजूने बघायला मिळालं परंतु मेहनतीवरतीच आपल्याला फोकस करावा लागतो. लक हा शब्द जर आपण पाहिला तर 2 अक्षरांनी बनलेला आहे. बाकी हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलेला आहे. नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलेला आहे. किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलेला आहे. परंतु या सर्वांपेक्षा वरचढ आहे तो 4 अक्षरांचा शब्द मेहनत. जो मेहनत करणार तो पुढे जाणार. आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाहीये परंतु जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. म्हणून आयुष्यामध्ये नशा जर करायची असेल ना तर मेहनतीची नशा करा जेणेकरून आजार देखील यशाचाच होईल. खूप चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळेल. सुपर कपच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्याचे दार समारोपाकडे वळाला आहे आणि सूरजने काही गोलंदाजी केली. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. महत्वपूर्ण एक मोहरा देखील गारद कमांडेज आहे.
आहेत गोलंदाजी करण्याकरिता. हवा क्रिकेटचे मध्ये सर्वात जास्त पंचांची भूमिका असते. त्याने 115 कसोटी सामन्यांमध्ये 55 भूमिका अदा केली, परंतु त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. पाकिस्तान belong करत असताना पंचांची भूमिका अदा करणारे पंच यांचं नाव पहिल्या वन डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं असेल 208 सामन्यांमध्ये रुडी कर्टसन यांनी पंचांची गोलंदाजीचं पृथक्करण करताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस स्वरूपातील बॉल आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात आहेत. चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हळूवार पद्धतीने पूनचे सागर बनत आहे आणि एकेका धाव्याने इथे या धाव फलकाला आकार उकार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 4च धावा झालेल्या आहेत. थोडीशी संथ शांत सुरुवात आहे, परंतु म्हणतात ना, उसळलेल्या समुद्राचा आणि करायचा नसतो. चांगला फलंदाज लॉफ केलाय ऑफ साइडला. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. सीमार रेषा पार, देखणा दर्जेदार, नेत्रदीपक नेत्रलोचक स्वरूपातील चौकार. 4 धावा. काय फटका खेळत. ही ओळख आहे, ही ताकद आहे, ही हिंमत आहे, हे धमक आहे, हे साहस आहे, हे धाडस आहे, हे शौर्य आहे, हे धैर्य आहे. विशाल हिवाडे चप्पाट मधून एक नेत्रलोचक स्वरूपातील चौकार. गुड शॉट. हितेश शंकर पाटीलचा पुढील बॉल. वेट अँड वॉच करून खेळत. ऑन साइडला शॉडमपूलचा फटका. टीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करणार. तत्पूर्वी धावसंख्या मात्र पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना आझाद चारोटे संघ सध्या धावांसाठी संघर्ष करतोय. 9व्या अंकावरती जाऊन विसावलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये सूरजने जे षटक हाताळलं केवळ 2 धावांचं, आणि त्यानंतर हितेश शंकर पाटील आतापर्यंत या षटकामध्ये हितेशने 7 धावा दिलेल्या आहेत. तुलनेने तो देखील इकॉनॉमिकल आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सुसज्ज होत आहेत. फुलटॉस आहे. बॅटला स्टिअर केलंय ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं कचाळलेलं बघायला मिळालं. काय जबरदस्त एक गोलंदाज आहे शिवशक्ती कासा. पॉवर प्लेला मात्र आपल्या नावावरती केलं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी झालेले आहे. 12 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा फलकावर आहेत आणि 1 गडी कारच अशी स्थिती पाहायला मिळते एसटीचं. धन्यवाद. शिवसेना चषक 2026 आदरणीय हेमंत धर्ममेहर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्वप्नवत स्पर्धा 2ऱ्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत खुमासदार आयोजन तथा नियोजन या स्पर्धेचं एका उच्च श्रेणीवर पाहायला मिळतं. आज पंचक्रोशी गट आणि या पंचक्रोशीच्या माध्यमातून बक्षीस पात्र फेरीसाठी दाखल होण्याकरिता 2 संघ प्रयत्नशील आहेत. 3ऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. मिस्टर सुनील मोरे ज्याचा दिवस गाजवलेला आहे. एकाच षटकामध्ये एकही धाव खर्च न करताना 2 विकेट्स. त्यानंतर फलंदाजीमध्ये नानिवली संघाच्या विरोधात ज्या रीतीने सुनील मोरे यांनी बॅटिंग केली होती कोणीही कधीही विसरू शकणार नाही. अतिशय उल्लेखनीय असं ते प्रदर्शन राहिलं होतं. गेम चेंजरची भूमिका त्याने अदा केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. आणि या सामन्यामध्ये
जमेची बाजू अशी आहे की पहिली 2 षटकं देखील तितक्या शिताफीने आणि दर्जेदार पद्धतीने हाताळण्यात आलेल्या आहेत. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाही. त्यानंतर सुनील मोरे आलेला आहे. आजच्या दिवसामधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. क्या बात आहे यार. खूप सुरेख पद्धतीने खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना पाहायला मिळत आहेत. अचूक लेंथ, लाईन, बेस्ट मोमेंट, व्हेरिएशन्स, स्वतःवरचा सार्थ विश्वास, कॉन्फिडन्स लेवल, बॉडी लँग्वेज सगळं काही पॉझिटिव्ह बघायला मिळतं. सुनील मोरेच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव दिलेले आहे. आझाद चारोटी संघ सध्या धावांसाठी संघर्ष करतोय मैदानामध्ये. लॉफ केलाय ऑन साइडला, चेंडू निघून चाललाय काऊ फेजच्या वरून. विशाल हिवाडेच्या बॅट मधून फेसबुकच्या कमेंट मध्येच म्हणायचं झालं तर कडक बेधडक षटकार, स्ट्रेट शॉट. विशाल हिवाडे, आवश्यकता आहे या फटक्यांची. आणखीन 2 ते 3 षटकार जर खेचले विशालने तर आझाद चारोटी संघाचं पुनरागमन होणार या मॅच मध्ये. चांगला टप्पा आहे. चेंडूची लेंथ अँड लाईन थोडीशी मागे खेचले होते. कुठल्या स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला. त्यानंतर सिंगल रोटेशन त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकला आणि एकेरीच्या सहाय्याने आझाद चारोटी संघ जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर 18 या धाव संख्येवर. वन्स अगेन सुनील मोरेश त्यातील पुढील बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू आहे. बाउन्सने बीट झाले फलंदाज. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 3 षटकांचा खेळ ऑफिशियली एंड होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे प्रोग्रेस कार्डवरती. 19 या अंकावर 19 रन्स प्रोग्रेस कार्डवरती आहेत. अजूनही 2 षटके येणे शेष आहे. येथे चांगली भूमिका साकारावी लागेल विशाल हिवाडे यांना. सध्या 19 धावा आपण पाहतोय. फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील जन्म झाला होता. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेला एक सुवर्ण हिरा ज्याने 50 वर्षांच्या कालखंडामध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभा केलं. न भूतो न भविष्यते असा इतिहास महाराष्ट्राच्या बाळावर अभिमानाने कोरून ठेवावा, लिहून ठेवावा असा इतिहास महाराज करून दिले. त्याने त्यांची आठवण करून देणारा आकडा सध्या फलकावर 19 धावा त्या परिपूर्ण झालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने 19 डिसेंबर 1974 मध्ये रिकी पॉन्टिंग यांचा देखील जन्म झाला होता. वन ऑफ द फायनेस्ट कॅप्टन ज्याने ऑस्ट्रेलिया संघाला एका वेगळ्या उंचीवरती नेलं होतं जेव्हा ते कर्णधार पद परिपूर्ण करत होतं. त्यांच्या देखील कार्याची आठवण करून देणारा हा आकडा आहे 19 डिसेंबर 1974. पंटर या टोपण नावाने रिकी पॉन्टिंग यांची ओळख होते आणि वन डे कसोटी दोन्हीही फॉर्मॅटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावांचा टप्पा परिपूर्ण करणारा एक महानायक फलंदाज म्हणून जागतिक क्रिकेटचं परिपटन त्याने गाजवलं. त्याची देखील आठवण या ठिकाणी करून दिली जाते. 19 धावा फलकावर आहेत. त्याचा आदर्श घ्यावा लागेल विशाल हिवाडे. ज्या खेळासाठी ओळखले जातात तो खेळ साकारण्याची वेळ आलाय. परिस्थिती जितकी गंभीर विशाल हिवाडे तितकेच खंबीर. पहिल्या 3 षटकांमध्ये जरी धावा आल्या नसतील तरी शेवटच्या 2 षटकांमध्ये आम्ही चोप देणार या भूमिकेतून खेळावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. टिप पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. पंच दर्शवित असताना डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. धाव फलकाला हलकस हलतट ठेवतायत परंतु काही चौकार षटकार देखील खेचावे लागतील. समोरच्या संघाचा बॅटिंग लाईनअप चांगला आहे. हितेश शंकर पाटील चांगली बॅटिंग केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. त्यांच्या 7 आणि सोबतीने खेळत असताना आपण पाहिलं असेल खास करून सुनील मोरे तो आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. चांगला खेळ त्याने देखील साकारलेला आहे आपल्या संघाकरिता. प्रतिस्पर्धी संघांना डॉमिनेट करत आलेले आहेत. एका चांगल्या आकर्षक टोटल पर्यंत पोहोचावं लागेल या मॅच मध्ये आझाद चारोटी संघाला. स्मॅश केलेला आहे ऑफ साइडला हितेश शंकर पाटील. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त हा झेल परिपूर्ण केलेला आहे. विशाल हिवाडेच्या खेळीचा अंत. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो निश्चित तौर से हार जाओगे मॅच. आणि इथे तत्काळ पुनरावलोकन तुम्ही बघा. जिथे वायडिश लॉंग प्रभागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता विशाल हिवाडे यांचा. हे खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे ओमसाई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आणि तिथे रनिंग जेल सध्या ऑन स्क्रीन हितेश शंकर पाटील यांचं हे उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने जेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे भारतीय संघासाठी. सुरुवातीच्या काळामध्ये आज ज्यांचा जन्मदिवस आहे एकनाथ धोंडू सोलकर 18 मार्च 1948
सुरुवातीच्या काळामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल युवराज सिंग, रॉबिन सिंग, मोहम्मद कैफ, त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहू शकलात सुरेश रैना, त्याच काळामध्ये आपण रवींद्र जडेजा यांना पाहिलं. जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक दर्जेदार क्षेत्ररक्षक त्याच यादीमध्ये विराट कोहलीला आपण पाहिलं, रोहित शर्माला पाहिलं आणि आताच्या काळामध्ये क्लेन फिलिप्स, तो सध्या मैदान गाजवतोय. आणि 148 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर नो डाऊट जॉन्टी रोड्स 12वा खेळाडू म्हणून खेळले होते. मैदानाच्या आतमध्ये येऊन 6 जल परिपूर्ण केले होते आणि सामनावीर देखील ठरले होते. सर्वांची आठवण करून दिली हितेश शंकर पाटील यांनी. खूप सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण. नव्याने फलंदाज आलेले आहेत विपुल. फलंदाजीसाठी 23 चेंडूंमध्ये 97 धावा करण्याचा रेकॉर्ड ज्या विपुलच्या नावावरती आहे याच मैदानामध्ये. तो सिक्सर किंग सध्या स्ट्राईकला रोटेट करतोय. विपुलच्या बॅटमधून आज काही षटकार आवश्यक आहेत. विपुल मेर चांगला दर्जेदार क्रिकेटपटू आहे. 22 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. प्रोग्रेस कार्डवर षटक क्रमांक 4चा खेळ विद्यमान आहे. किरणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून क्षेत्ररक्षक पाहताय दुरून. फलंदाज भरून पुरून उरलाय पुरून खेचलाय जबरदस्त षटकार. आवश्यक असलेले फटक्यात धावांची टोटल मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्ड वरती 28-28 या अंकावर. सुंदर फटका. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली. हितेश शंकर पाटील ते चुकी करत नाही. एक चाणाक्ष, सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल हितेश शंकर पाटीलने परिपूर्ण केलाय. फलंदाज बाद बॉल. धन्यवाद. 28 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला षटकातील अधिकृत स्वरूपात 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. शेवटचा बॉल घेऊन किरण आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. नव्याने फलंदाज सज्ज होत असताना आपण पाहू शकतात. फलंदाजी मार्कवर. जाऊ दिलं चेंडूला. वाईट बॉल. आकाश धर्म मेहर आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर. वन ऑफ दी हार्ड हिटर बॅटर. शॉर्टपुलचा फटका आणि हितेश शंकर पाटील यांना जणू काही लोह चुंबक लागलाय. एक चेंडू त्यांच्याच दिशेने निघून जातोय. क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतात. ऑफिशियली 4 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. संदीप जी, आज का दिन बेहतर है लेकिन कल का दिन बेहतरीन है. उद्याच्या दिवसामध्ये पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या माध्यमातून एकापेक्षा एक धुरंधर संघ आपल्याला पाहायला मिळतील. जिथे आशागडच्या विपक्षामध्ये उधवा संघ खेळणार पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर एसएससी चारोटीच्या विपक्षामध्ये मनोरटाक वहाळ खेळणार. दुसऱ्या मॅच मध्ये बेटेगावच्या विरोधामध्ये MS11 साई खेळणार. चौथ्या मॅच मध्ये माऊली मुरबेच्या विरोधामध्ये ओम साई डहाणू खेळणार आहे. आणि त्यानंतर केवली संघाचा देखील पदस्पर्श. राकेश प्रभू टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक लेजंडरी प्लेअर. बहुधा कामण संघाची देखील एंट्री उद्याच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळेल. पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड असे पालघर जिल्ह्यामध्ये तालुके आहेत 8. आणि ते पाहतायत शिवसेना चषकाची वाट. कारण हेमंत धर्ममहेर यांनी मांडलेला आहे थाट. आणि कोण घेऊन जाणार आहे 51,000 रुपयांचा घाट. या सर्व प्रश्नाची उत्तर उलगडणारी ही स्पर्धा आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. गॉन. धन्यवाद.
शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. सुनील मोरे गोलंदाजी करतात. फलंदाज मिस्टर जयेश धर्ममेहर नॉन स्ट्राईक एंड वरती मार्गक्रमण करत असताना बघायला मिळालंय. त्या विपुलच्या बॅटमधून एक फिनिशिंग टचची आवश्यकता आहे. ऑन ड्राईव्ह खेळलेला वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने सजवलेला फटका. धावचीची संधी, एकाच रुळावरती दोन गाड्या. विपुल मेर च्या खेळीचा अंत झालेला आहे. स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. सुसाईड केलेले, आत्महत्या. आणि धावचीच्या स्वरूपामध्ये विपुल बॅक टू दी पॅव्हेलियन. गॉ धन्यवाद. नवीन फलंदाज राजेश आलेले आहेत बॅटिंग करण्याकरिता. आझाद चारोटी संघाचा विचार जर आपण केला, प्रत्येक धर्ममेहर 2 षटके हाताळणार महत्वाचा गोलंदाज. आणि त्यानंतर जेडी त्याच्यावरती देखील भरपूर दारोमदार असेल. कारण पहिल्या सत्रामध्ये ज्या फलंदाजीसाठी आझाद चारोटी संघ ओळखला जातो तसे फलंदाजी झालेले नाही. 5 षटकांमध्ये 70-80 धावसंख्येपर्यंत पोहोचणारा संघ आहे. परंतु पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता महत्वपूर्ण अशा या लढतीमध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे शिवशक्ती कासा संघाकडून. सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. सूरज यांनी केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर हितेश शंकर पाटील यांचं दुसरं षटक देखील जबरदस्त राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये सुनील यांच्या विरोधामध्ये थोडाफार हल्लाबोल झाला. चौथ्या षटकामध्ये किरण यांनी थोड्याफार धावा खर्च केल्या. परंतु या शेवटच्या षटकामध्ये आता सुनील चांगल्या रीतीने षटकाची हाताळणी करतायत. धावसंख्येचा ग्राफ आकर्षक स्वरूपामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. नव्याने फलंदाज हिमांशू धर्ममेहर फलंदाजीसाठी आलेले आहेत. भारतासाठी ज्या पद्धतीने इतिहासामध्ये महेंद्रसिंग धोनी फिनिशिंग टच प्रदान करायच्या आताच्या काळामध्ये ज्या रीतीने हार्दिक हिमांशू पांड्या फिनिशिंग टच प्रदान करतो, तशाच पद्धतीने येथे हिमांशू धर्ममेहर यांना शेवट कोड करावा लागेल. जर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आले तर जवळपास 49 धावा परिपूर्ण होऊ शकतात. आणि त्यापैकी एक षटकार आलाय, एक मोठा फटका आलेला आहे. हिमांशू धर्ममेहर नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 षटकार. बघा तत्काळ पुनरावलोकन, जेथे प्रॉपर चेंडू ब्लास्ट मध्ये आला, त्याला पार्किंग ब्लास्ट मध्ये डिस्पॅच केलेलं आहे हिमांशू धर्ममेहर या फलंदाजाने. या षटकारासहित आता 37 याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस तो गोड बाबा. आणि काय जबरदस्त फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न आहे हिमांशू धर्ममेहर यांचा. 37 कम्प्लीट 37 धावा आझाद चारोटी संघाच्या परिपूर्ण झालेल्या आहेत. फिनिशरची भूमिका अदा करणं ही काळाची गरज होतात. तेव्हा संदीप धानमेहर आयोजनामध्ये सहकार्यशील भूमिका परिपूर्ण करत असतात. आणि त्यांच्या वृत्तीला सचिन धर्ममेहर, जतीन पागदरे, विपुल भरवाड, निखिल मेहर यांच्या साथीने प्रतीक धर्ममेहर यांची देखील खूप चांगली साथ आणि सोबत मिळालेली आहे धर्ममेहर यांना. आणि म्हणतात ना, हेमंतची मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. फुलाला फुल जोडला तर फुलहार बनतो, दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते. आणि माणूस जेव्हा माणसाला जोडतो तेव्हा माणुसकीचं नातं तयार होत असतं. एकी हेच बळ आहे. भारत देशाला जेव्हा स्वतंत्र मिळवून द्यायचं होतं तेव्हा देखील लाल, बाल आणि पाल यांना एकत्रित यावं लागलं होतं. आणि ती युनिटी आपल्याला बघायला मिळते. जिथे कमी ते आंबे. आणि आजच्या अगदी सकाळच्या सत्रापासून
संदीप धानमेहर एखाद्या मॅनेजर प्रमाणे ते कार्य करतात. हेमंत धर्ममेहर जणू काय ऑनर आहेत आणि बरोबर व्यवस्थापकाची भूमिका संदीप धानमेहर यांनी देखील अचूक पद्धतीने पार पडलेले आहे. या स्पर्धेअंतर्गत 40+ पॅनल देखील आपण पाहणार आहोत. ज्या 40+ पॅनल मध्ये कासा 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. धाकटी डहाणू 40+, मी कुडुसकर 40+, जीवदानी विरार 40+, जीवी स्पोर्ट्स वाडा 40+, आणि वाणगाव डहाणू 40+, अशा संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पालघर जिल्ह्यातील जे गुणवत्तापूर्ण क्रिकेट आहे त्याची परिपूर्ण अनुभूती आपण येणाऱ्या 5 दिवसांमध्ये उपभोगणार आहोत. शिवसेना चषक 2026 ह्या स्पर्धेच्या माध्यमातून डहाणू विभागातील क्रिकेट दर्जेदार स्वरूपामध्ये आयोजन तथा नियोजन शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, चमकदार स्वरूपामध्ये आदरणीय हेमंत धर्ममेहर प्रेझेंट शिवसेना चषक 2026 चला फलंदाज आपण विना विलंब मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचंय. वेळ न देवताना वेळची दिरंगाई न करताना लगेचच फलंदाजांनी मैदानाचा ताबा घ्यावा ही विनंती आहे. बॅटर्स काही करा टाइम इज मोर दॅन मनी. वेळ कधीही कुणासाठीही थांबत नसतो. आम्ही आयुष्यात सर्वाधिक यशस्वी अशी संकल्पना आहे. शोध लावला ना संदीपचे तर बनले चालू विचारायचं एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर साप्ताहिक विकणाऱ्या संपादकाला तुम्ही विचारू शकता की एका आठवड्याचं महत्व किती मोठं आहे. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा कामगाराला विचारा जो दिवसभर काम करतो आणि त्याची घरामध्ये 4 मुलं जेवणासाठी वाट बघत असतात. एका तासाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल ना विनोदजी तर आताच व्हॅलेंटाईन डे पार पडला. जी प्रियशी आपल्या प्रियकराची 1 तास वाट बघते तिला जाऊन विचार की एका तासाचं महत्व किती मोठं आहे. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच ज्याची ट्रेन चुकलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की एका मिनिटाचं महत्व किती मोठं आहे. एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच जी व्यक्ती अपघातामधून वाचलेली असते त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की एका सेकंदाचं महत्व किती मोठं आहे. आणि यापुढे जाऊन मी सांगेन की एका प्रति सेकंदाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल ना हेमंतजी तर 1 वर्ष प्रचंड सराव करून जो धावपटू मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतो परंतु केवळ 1 प्रति सेकंदामुळे त्याच्या गोल्ड मेडलचं रूपांतर सिल्वर मेडल मध्ये होतं ना त्याला तुम्ही विचारू शकता की एका प्रति सेकंदाचं महत्व हे किती मोठं आहे. म्हणून टाइम इज मोर दॅन मनी. सूर्यनारायण देव का आपल्यासाठी थांबणार नाहीयेत. जे जपानवरून आलेले आहेत ते ब्रिटनला जाणार म्हणजे जाणार कारण उगवत्या सूर्याचा देश जपान आहे आणि मावळत्या सूर्याचा देश ब्रिटन आहे. पुण्यासाठीही सूर्यनारायण देव नारायणपैकी नाही आहेत. आता आपण वळ्यात मॅचच्या दिशेने जिथे हितेश शंकर पटेल आणि त्याची साथ सोबत देण्याकरिता सूरज या फलंदाजाला आपण पाहतोय. वन ऑफ द सक्सेसफुल ऑलराऊंडर. पहिल्या षटकामध्ये जयेश धर्ममेहर जेडी गोलंदाजी मार्कवर आहेत. ऑन साइडला मारला ओव्हरटेक करून डीप मध्ये विपुल मेर सुंदर क्षेत्ररक्षण करतात. हळूवार पद्धतीने आपण पाहू शकाल धावांचा क्राफ्ट या ठिकाणी चेंज होतोय आणि जाऊन पोहोचतोय फलकावर 3 या अंकावर. 3 चेंडूंमध्ये 3 धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल आलेले आहे. यॉर्कर किंग आहे. जेव्हा आपण जेडीचा विचार करतो जयेश धर्ममेहर आणि आकाश धर्ममेहर असे 2 गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे वाईड यॉर्कर चेंडूचा फार मोठा भरणा आहे. आपल्या अनुभवाला मैदानामध्ये कसं युटिलाइज करायचं या 2 गोलंदाजांना ठाऊक आहे. बघा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला वाईड यॉर्कर आणि यॉर्कर हे 2 चेंडू फार मोठ्या प्रमाणावरती हाताळले जातात. जेव्हा आपण हिमांशूचा विचार करतो तो स्लोवर वन चेंडू फार मोठ्या प्रमाणावरती हिमांशू धर्ममेहर हाताळतात आणि संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणजे प्रत्येक धर्ममेहर त्याच्याकडे प्रचंड व्हेरिएशन आहे. आणि जेवढं तुमच्याकडे व्हेरिएशन असेल एक गोलंदाज म्हणून तेवढे तुम्ही यशस्वी होणार. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. पहिले षटक आतापर्यंत आझाद चारोटी संघाने आपल्या नावावरती केलेलं आहे. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये केवळ 4च धावा खर्च झालेल्या आहेत. टार्गेट जर आपण पाहिलं तर सेट करण्यात आलेलं आहे 38 धावांचं. परंतु आझाद चारोटी संघ ओळखला जातो हवा डिफेंड करण्याकरिता. आपल्या होम ग्राउंड वरती आपला दबदबा, दरारा आणि दहशत
कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार. फुलटॉस दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. फटका चांगला आहे सूरजच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. 4 धावा. धन्यवाद. वेलकम बॅक. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता प्रतीक धर्ममेहर आलेले आहेत. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर 8 धावा खर्च झालेले आहेत. याचा अर्थ सुस्पष्ट आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि जिंकायचं असेल तर त्या 24 चेंडूंमध्ये 30 धावा कराव्या लागतील शिवशक्ती कासा या संघाला. क्रिकेटचा खेळ महान अनिश्चिततेचा खेळ, अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. 24 चेंडूंमध्ये 30 होऊ देखील शकतात, थांबवल्या देखील जाऊ शकतात. 30 ते 32 धावा. चांगली गोलंदाजी. कुठल्या स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला, वेगावरती स्वार झाले होते प्रतीक धर्ममेहर. टॉस चेंडूच्या या ठिकाणी सांगत आहोत असताना आपण पाहू शकाल स्वतःच्या होम ग्राउंड वरती आपण खेळतोय. ह्या गोष्टीचं बेनिफिट, ऍडव्हान्टेज उचलावा लागेल प्रतीकला. या मैदानाचा कानाकोपरा त्याला ठाऊक आहे. या मैदानामध्येच खेळून लहानाचे मोठे झालेले आहेत आणि या गोष्टीचा पुरेपूर फायदा या मॅच मध्ये प्रतीक उचलण्याचा प्रयत्न करणार. पावलांचा वापर मिड विकेटच्या दिशेने. फटका दर्जेदार. चेंडू सीमा रेषा पार आहे. हितेश शंकर पाटील. खूप चांगला फटका मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. दॅट इज दॅट. पावसाळा आल्यानंतर विनोदजी हिरव्या कलरचं बॅट आणि हितेश शंकर पाटीलच्या हातामध्ये बॅट. या सर्व गोष्टी शोभून दिसणार आहेत. खूप चांगला फटका त्यांनी सजवलाय. धावफलक हलकसं वधारलेला आहे आणि जाऊन विसावलेला आहे फलकावर. 12 या अंकावर. 12 रन विदाउट लॉस. शिवशक्ती कासा 38 धावांच्या प्रत्युत्तरादाखल सद्यस्थितीमध्ये पॉझिटिव्ह वाईब आहे त्यांच्याकरिता. 8 चेंडूंमध्ये 12 धावा विदाउट लॉस. लॉक केलाय ऑन साइडला. चेंडू निघून येतोय समालोचन क्षेत्राच्या अभिवादनासाठी. हितेश शंकर पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. गोलंदाजाची टाय टाय फिश करणारा हा षटकार. वॉट अ शॉट. आणि या षटकारासहित आता मात्र 18 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. जबरदस्त. ऑफस्टॉपच्या पलीकडे हलकेशा शफल झालंय. स्ट्रोक मेकिंग तुम्ही बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये हितेश शंकर पटेल यांची गुणवत्ता अनुभवायला मिळेल. जबरदस्त स्ट्रोक मेकिंग. ऑफस्टॉपच्या पलीकडे शफल आणि त्यानंतर प्रॉपर चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचले. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पोल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकारानंतर खेचलाय चौकार. हम हम है बाकी पानी कम है. हितेश शंकर पाटील में बहुत दम कम है. बॅटिंग करू लागले. चौकार षटकारांचा हा शंखनाद. 22 धावा फलकावर परिपूर्ण आहेत. संदीपजी दानवेर साहेब यांना विनंती आहे आपण कृपया करून पंच काय सांगताय. चेंडू पाहिजे. चेंडू जाऊ द्या लगेचच ग्राउंड स्टाफ. संदीपजी या पण मुख्य क्रीडा मंचावर. हेमंत दादांशी आपण संपर्क साधावा. या स्पर्धेचे शिल्पकार. काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं. चला लवकरात लवकर चेंडू उपलब्ध करून द्यावा. मॅच बॉल आलेला आहे. चौकार आणि षटकाराने मोमेंटमला आपल्या बाजूने शिफ्ट केलेलं आहे. बघा चेंडू जास्त शिल्लक आहेत, धावा कमी हव्या आहेत. वाव काय फटका आहे. इनसाइड आउट. वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने हितेश शंकर पाटील काही जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानामध्ये. जहा जाते हैं छा जाते हैं. हा फटका बघण्याजोगा होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही.
फटका बघावा आणि बघतच राहावा. इनसाइड आउट, बॅटला हलकंसं टिल्ट केलं होतं. सुंदर फलंदाजीचं प्रत्यक करणे या षटकामध्ये शिवशक्ती कासा संघ जाऊन विसावलेला आहे. तब्बल 24 या धावसंख्येवर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी केवळ 14 धावांचं लक्ष समोर. कमॉन डीजे. धन्यवाद. या मॅच मध्ये जर आझाद चारोडे संघाला जिंकायचं असेल तर आज जेडीला काहीतरी एक नवीन इतिहास लिहावा लागेल. चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. तो बघा बुद्धिमत्तेचं काही क्रिकेट खेळलं जातं मैदानामध्ये. कौतुक करावं लागेल. फलंदाज सूरजचं त्याने सिंगलला प्राधान्य दिलं. त्याला ठाऊक आहे हितेश सेट झालेला आहे. आपण सिंगल डबल देखील खेळून ह्या सामन्यामध्ये आराम के साथ जिंकू शकतोय. जेडी जयेश धर्ममेर यॉर्कर किंग या षटकामध्ये विकेट पे विकेट आवश्यक आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू दिला अर्ध्या पिचवर. हिमांशू मध्ये तैनात. पूर्वी पुन्हा एकदा सिंगलचं हे रोटेशन आपण पाहतोय. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये शिवशक्ती कासा बक्षीस पात्र फेरीकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 26 विदाउट लॉस. जिंदाबाद जिंदाबाद. जयेश धर्ममेर षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. संयम आहे. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. फुल्ली सेन्सिबल क्रिकेटची अनुभूती आपण घेतोय. फक्त येस येस नो नो हा हा ना ना तू तू मैं जुगलबंदीचा फार मोठा अभाव होता. घेऊ की नको घेऊ द्विधा मनस्थिती होती. डबल माइंड सेट मध्ये गेले होते दोन्ही फलंदाज. खूप चांगली बॅटिंग पहिल्या विकेट करिता 29 धावांची भागीदारी झालेली आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 9 धावांचं टार्गेट आहे. शिवशक्ती कासा ह्या संघासमोर. जो जीतेगा तो टॉप 4 में फिनिश करेगा. अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे सोनं नसतं हे ठाऊक आहे फलंदाजांना. तर चांगले चेंडू आले तर रिस्पेक्टफुली देखील आम्ही खेळणार. क्लायमॅटिक कंडिशन जाणून खेळतात. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा फटका तर फसलाय. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही. सरते शेवटी एक विकेट मिळालंय जेडीला. पहिला झटका लागतोय शिवशक्ती कासा संघाला. गॉन. तत्काळ पुनरावलोकनामध्ये आपण पाहू शकलात बॅट्समन लिडिंग एज वरती चेंडू प्रवेश झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने आपलं काम चूक पार पडलेलं आहे. 13 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. चमत्कारिक गोलंदाजीची अपरिहार्यता आहे या क्षणाला. 13 चेंडू 8 धावा. मोमेंटम 90% आपल्याला पाहायला मिळतं शिवशक्ती कासा संघाच्या बाजूने. नव्याने फलंदाज आलेले आहेत. मिस्टर गणेश तिसऱ्या क्रमांकावर. फलंदाजीसाठी जेडी षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर. झोन मध्ये चेंडू निघून जातोय. लिले या रीतीने सिंगल मिळणार. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये जिंकायचं असेल तर फार चमत्कारिक खेळ साकारावा लागेल. मी असे देखील सामने पाहिलेले आहेत.
समालोचन क्षेत्रामध्ये कार्य करत असताना कधी कधी 18 चेंडूंमध्ये देखील 6 धावा झालेल्या नाहीयेत. बऱ्याच संघांना मी पाहिलंय 12 चेंडूंमध्ये 7 धावा देखील झालेल्या नाहीयेत. हे किस्से घडलेले आहेत. जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही. पालघर क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचे किस्से. अमित पाटील उज्ज्वल संघ मथाने संघाचा क्रिकेटपटू 12 चेंडूंमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या. चिखलीपाडा संघाला भिवंडी विभागातील बलाढ्य संघाला शांत ठेवलं होतं. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. 1 लाखाची स्पर्धा सुरू होती दुपटनच्या मैदानामध्ये. तिथे देखील मैत्री सफाळे संघाने कशित कोपर संघाला 18 चेंडूंमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ आहे. परंतु त्याकरिता कामगिरी देखील तशी करावी लागते. आणखीन एक निर्धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. आता 10 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा करायच्या आहेत, परंतु त्या 6 धावा तुम्हाला कराव्याच लागतील ही देखील कंडिशन आहे. आणि त्या दृष्टिक्षेपातून हिमांशू धर्ममेहर आज चमत्कारी गोलंदाजी करतायत. शेवटच्या षटकापर्यंत सामन्याला जर घेऊन जातात तर फलंदाज देखील प्रेशर जरूर फील करणार. हिमांशूचा पुढील बॉल यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पंच दर्शवतायत. हा षटकार आहे आणि षटकारासहित बक्षीस पात्र फेरीमध्ये शिवशक्ती कासा संघ मात्र या ठिकाणी दाखल झालेला आहे. अभिनंदन. भारताला संपूर्ण अवकाश दाखवला ती संस्था होती नासा. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येक संघाला सांगितलं शांत बसा आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे शिवशक्ती कासा. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं, हँडशेक करावेत हे नम्र